गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कातडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज नाश्ता करायला बसलो इथे. नाश्ता करायला या. ॲक्च्युली झाला आहे जेवणाचाच टाईम. मी पण काय आंघोळ बिंघोळ नाही केली, मला भूक लागली. नाही तर मी आज विरंगुळा गेला का आलो होतो दूध वाटून. थोडा टाईमपास करत वेळ गेला. तर आता नाश्ता करतो. या नाश्ता करायला इकडे मस्तकी समीक्षाने कालच्या इडलीचे जे पीठ उरलं त्याचे डोसे केलेत मस्तकी. तर या डोसा आणि बटाट्याची भाजी खायला. इकडे आपल्या बाथरूमचं काम चालू झालं आहे आजपासून. आपण जसं मागे एक आपल्या विभागाचं बाथरूम बांधलं होतं ना, तसंच आपल्या एरियातलं दुसरं बाथरूम आहे. चला, विकासाची कामं होत आहेत, हे महत्त्वाचं आहे. हे बघा मुंबई सगळे दिसते आहेत ना. ते आपल्या बाथरूमचं तिकडे काम चाललं आहे. बघा आमच्या इथनं एअरपोर्ट बघा कसं दिसतं. बघा विमान बघा. मागच्या माझ्या काय व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल सकाळचा असा सीन. पण आता मंडळी गरमी खूप वाढत चालली आहे. ते बघा ते तिकडे दिसते ना, ते साकीनाका स्टेशन, मेट्रो स्टेशन, साकीनाका मेट्रो स्टेशन. आणि हा इकडचा व्ह्यू इकडे ह्या साईडला असल्फा स्टेशन आहे. आम्ही मधल्यामध्ये आहे दोन्ही स्टेशनच्या. तसं म्हणून आम्ही मुंबई उपनगराच्या मध्यवर्तीच ठिकाणी आहोत. आम्हाला मुंबईला जायला पण बरं आहे आणि मुंबईच्या बाहेर जायला पण जवळ. गरमी प्रचंड वाढत चालली. तर म्हणजे आता डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळचंच भेटतो आहे. आपलं काम चालू आहे ऑफिसचं. आणि बोललो जरा तुमच्याशी गप्पा माराव्या छान अशा. चालेल ना? काम पण चालू आहे, ऑफिसचं काम करता करता तुमच्याशी बोलतो आहे. पण काय करणार मंडळी, आपलं बिझी शेड्यूल आहे. असंच गावी गेलं जरा आराम असतो, रिलॅक्सेशन असतं. काय इथं असल्यावर काम असतं आणि काम करणं गरजेचंच पण आहे. बरोबर आहे की नाही? कारण पोटा पाण्याचा प्रश्न आहेच. असं नाही, तुम्हाला पण आहे. तुम्ही पण, आपण सगळेच काम करतो. मध्यमवर्गीय म्हणल्यानंतर आपल्याला सगळ्यांना काम करावंच लागतं. मंडळी काल तुम्ही बघितलं असेल, आम्ही ते हे आणल्या, म्हणजे सध्या त्या लेडीज गाऊन आणल्या विकायला. असं काय नाही तरी छोटं मोठं आपलं करत राहायचं, जेणेकरून आपण पण बिझी राहू, आपण पण चांगल्या म्हणजे ॲक्टिव्ह राहू आणि कामात राहू. हे म्हणतात ना, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. खाली बसायचं ना, म्हणजे असं म्हणजे एकदमच धावत सुटायचं नाही, पण काय ना काहीतरी करत राहायचं. असं आमचं आहे, असतं, नेहमीच असतं. आपल्या प्रत्येकामध्ये काय ना काहीतरी धडपड चालूच असते. आणि हां, त्याच्यामागे उद्देश म्हणजे बाकी काही असो, ॲक्टिव्ह राहण्यावर, पण उद्देश हा आपलं दोन पैसे कमवणे हाच एक उद्देश असतो. तसं माझाही आहे, म्हणजे इतरांपेक्षा असं काही वेगळं नाही. अरे थांब माझा हेडफोनचा चार्जर काढला आहे आणि हे लावते. मला थोडा वेळ चार्जिंग पाहिजे म्हणून मी हे घेतलं होतं. तर बाकी काय म्हणताय, विशेष काय चाललं आहे? काल तुम्ही बघितलं असेल माझ्या एका व्हिडिओमध्ये एक राजकीय नेते दिसले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, निलेश राणे आमदार आहेत ते. त्यांचं भाषण नेमकं तिथे चालू होतं आणि मी तिथे होतो. म्हणजे मी ज्यांना म्हणजे असं कौतुकास्पद असं काही नाही, पण ज्यांना मी काय म्हणतो, काल ज्याशी बोलता थांबलो. काय माहिती काय बोलता एका काम होतं, त्या कामासाठी गेलो. आणि त्या कामावरनं जवळजवळ आलो मी 9:15 आपलं बाथरूम बांधायला तिकडे गेलो होतो. आणि 9:15 आलो आणि जे 9:30पासून जे माझ्या पोटात दुखायला सुरुवात झालं, बाप रे बाप. इकडे आडवं तिडवं होऊन कसे तरी मी 11:30 वाजवले. नाही थांबे ना, मग शेवटी नाईलाज असतो, दवाखान्यात जावं लागलं. आलं तर त्यांचं डॉक्टर इंजेक्शन वगैरे दिलं, बरं वाटलं. म्हणून व्हिडिओ नाही क्लोज करता आला, कारण रात्री मला जमेनच. शेवटी व्हिडिओ थांबवला आणि आता थोडंसं बेटर वाटतं. पण ते औषधांची धुंदी का काय ती अजूनसुद्धा डोळ्यावर आहे. भयंकर. मला मागे पण असा त्रास झाला होता कोरोनाच्या वेळेला. स्टोनचं वगैरे ते मी बोलले एकदा चेक करून घ्या म्हणून. मला वाटतं गॅसच झाला असेल, काहीतरी झालं असेल. असो, तर कालचा व्हिडिओ, आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.